मराठी मनोरंजन सृष्टीतनं एक दुःखद बातमी समोर येते. ज्येष्ठ रंगकर्मी प्रसाद सावकार यांचं दुःखद निधन झालं आहे. वयाच्या 58व्या वर्षी प्रसाद सावकार यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्याच्या निधनाने मराठी रंगभूमीवरील एक तारा काळाच्या पडद्याआड गेला, अशा भावना व्यक्त होत आहेत. अभिनेते प्रसाद सावकार हे मूळचे गोव्याचे. त्यांनी बऱ्याच नाटकांमध्ये काम केलंय. गेल्या काही वर्षापासून वृद्धपकाळामुळे ते रंगभूमी आणि अभिनय क्षेत्रापासून दूर होते. प्रसाद सावकर यांनी गेली 70 वर्षे मराठी रंगभूमीवर आपला ठसा उमटवला होता. कट्यार काळजात घुसली या अजरामर संगीत नाटकात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. यासोबतच संगीत संशय कल्लोळ, संगीत सौभद्र, भावबंद या गाजलेल्या नाटकात देखील त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. यासोबतच गोरा कुंभार या चित्रपटामध्ये त्यांचे उठ पंढरीच्या राजा हे गाणं अत्यंत लोकप्रिय झालं होतं. पतित पावन नाम ऐकुने हे त्याने गायलेले पद आजही रसिकांच्या स्मरणात आहे. 2006 साली तत्कालीन भारताचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते अभिनेते प्रसाद सावकार यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. दरम्यान अभिनेते लेखक अमोल बावडेकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिणारी एक पोस्ट लिहिली. त्या पोस्टमध्ये ते लिहितात, एक अवलिया गेला, एका संगीत युगाचा अंत झाला. भावपूर्ण श्रद्धांजली. आज संगीत नाट्य रंगभूमीचा एक दैदिप्यमान तारा गेला. आदरणीय श्री प्रसाद सावरकर माझे लाडके अप्पा वयाच्या 58व्या वर्षी अनंतात विलीन झाले. आज त्यांचा शेवटचा सूर लागला आणि संगीत रंगभूमी पोडकी झाली, अशी भली मोठी पोस्ट अमोल बावडेकर यांनी लिहिली आहे. ज्येष्ठ रंगकर्मी प्रसाद सावकार यांना आपल्या चॅनलकडनं भावपूर्ण श्रद्धांजली.